संपत आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचा आज 26 मार्च गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडके बहिणींना अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। आता मार्च महिना सुद्धा संपत आलेला होता तरी पण तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये जमा झालेले नव्हते। त्या अनुषंगाने आणि मार्च महिना संपत आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज 26 मार्च गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता। तर हे युद्ध सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्ध संपलेलं आहे, आता युद्ध थांबलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करा असे आदेश भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सकाळपासूनच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार, उद्या शुक्रवार आणि परवा दिवशी शनिवार अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। ज्या लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। त्यामुळे ज्या लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाडके बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा लाडके बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहत आहोत। ज्या बहिणींचा जिल्हा जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचा बँकात या प्रमुख बँकेंपैकी असेल त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेला तर गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा वाढलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खिशाला कात्री लागत होते, लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होता। याचाच विचार करून बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो रेग्युलर हप्ता आहे आणि जो थकीत हप्ता आहे तर असा थकीत हप्ता आणि रेग्युलर हप्ता सकाळपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेला आहे। विचार करायला गेला तर बघा, GR काढण्यात आलेला आहे, शासन निर्णय काढण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते। परंतु आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेला आहे। 12 जिल्ह्यामधील सरासरी 44 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी सकाळपासून बँकांच्या पुढे गर्दी करून थांबलेल्या आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना SMS आलेले आहेत, परंतु काही बहिणींना अद्याप SMS आलेले नाहीत। जर तुम्हाला अजून हप्ता आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा आणि जरी तुम्हाला पैसे मिळालेले असतील तरी पण व्हिडिओ सविस्तर पहा। कारण लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा केले जात आहेत। जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तांतर होत आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 26 मार्च गुरुवार रोजी
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा मिळत आहे, लाडक्या बहिणींचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत फेब्रुवारीचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्रित 3000 रुपये तर जमा होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो। म्हणजेच मागील जेवढे पण हप्ते जमा झालेले आहेत तेवढे सर्व हप्ते त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मार्च महिना संपत आलेला आहे। मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। म्हणजेच आज 26 मार्च, उद्या 27 मार्च आणि परवा दिवशी 28 मार्च आहे। म्हणजेच आजचा वार गुरुवार, उद्याचा वार शुक्रवार आणि परवा दिवशीचा वार शनिवार। तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार लाडक्या बहिणींचा गुढ होत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज गुरुवार कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा गुढ होत आहे, उद्या शुक्रवार कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा गुढ होईल, परवा दिवशी शनिवार कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा गुढ होईल, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पाहिला की तुमचा फायदा होतच राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत तुम्हाला जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचे जिल्हे, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। त्यांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 16 जिल्ह्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या की आज पैसे जमवणार, उद्या पैसे जमवणार, परवा दिवशी पैसे जमवणार, परंतु बहिणींना पैसे येत नसल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वेळेवरती पैसे न सोडल्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जात आहेत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे आज फक्त 16 जिल्ह्यातील बहिणींनाच पैसे जमवत आहेत। उद्या उर्वरित जिल्ह्यातील बहिणींना, परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यातील बहिणींना हे पैसे जमवणार आहेत। तर आजचे आपण जिल्हे बघून घेऊयात। आज 26 मार्च गुरुवार आहे, तर आज कोणकोणत्या बहिणींना, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत त्याविषयी माहिती देत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये जमा होत नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत। जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु गॅस कनेक्शनचे 830 रुपये वाटप होत आहेत का डायरेक्ट 2500 रुपये वाटप होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, कारण भरपूर लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या। भरपूर लाडक्या बहिणी फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची वाट पाहत होत्या। तर बघा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये सोडले जात आहेत। यासोबत गॅस कनेक्शनचे 830 अधिक 2500 रुपये अशा पद्धतीने पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सांगणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, तर त्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणे शक्य होत नसतं। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल की एकाच दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकार काय करता, डीबीटीच्या माध्यमातून आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करत असतं। तर आपल्याकडे आजची, उद्याची आणि परवाची 3 याद्या आलेल्या आहेत, तर 3 याद्या संपूर्ण पद्धतीने वाचून दाखवतो। बघा आज 26 मार्च गुरुवार, उद्या 27 मार्च शुक्रवार, परवा
दिवशी 28 मार्च शनिवार तर एकंदरीत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार लाडक्या बहिणींचा कशा पद्धतीने घोड होत आहे ते तुम्हाला सांगतच आहे. जिल्हे आणि बँका सुद्धा सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तुम्हाला दिलासा तर मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा या ठिकाणी पाहू शकता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबण्यात आल्यामुळे बहिणींमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण बघून घ्या की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 16 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत, तर अशा बँकांची आणि जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचूनच दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांची, दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडके बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणारच आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून म्हणजेच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी, मार्चच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडके बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच हे पैसे सोडण्यात येत आहेत. आता बघा लाडके बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी, मार्चच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर बघा सर्वात महत्त्वाचा पहिला नियम बघा लाडके बहिणींनो, महत्त्वाचे 4 नियम आहेत. चारीच्या चारी नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बघा नियम पाहणार आहोत, परंतु नियम पाहण्याच्या अगोदर जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये तुमचा तालुका असेल, गाव असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा लाडकी बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून विचारपूस केली जात होते. तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होतात की दादा पैसे कधीपासून जमवतील, आम्हाला पैसे मिळतील का, आमची प्रतीक्षा संपेल का, अशा पद्धतीच्या चर्चा तुमच्याकडून सुरू होत्या. बघा लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे. कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत. जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडकी बहिणींनो, एकाच दिवसामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होत नसतं. कारण तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्डाच्या माध्यमातून सोडला जात असतो. म्हणजे तुमच्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडले जात असतात. कालच निधीला मंजुरी देण्यात आलेले होते आणि कालपासूनच बँकांमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले होते. बघा विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा 8 मार्च महिला दिनानिमित्त सोडला जाणार होता. परंतु त्या दिवशी सरकारकडे निधीची कमतरता होते. त्यानंतर सरकारने विचार केला की गुढीपाडव्यानिमित्त पैसे सोडू. परंतु लाडके बहिणींनो, गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या निमित्तानं का पैसे सोडण्यात आलेले नव्हते, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर बघा युद्धजन्य परिस्थिती सुरू होते. अमेरिका असेल, इराण, इस्रायल असेल, अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते. त्यामुळे पैसे सोडण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे बहिणींनो हे पैसे सोडलेले नव्हते. परंतु आता सरकारने विचार केला की लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेले आहेत. लाडक्या बहिणींची नाराजी दूर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडकी बहिणींनो,
एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच आज 26 मार्च गुरुवार आहे, तर आज गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत. उद्या 27 मार्च शुक्रवार आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, आणि परवा दिवशी 28 मार्च आहे, परवा दिवशीचा वार शनिवार आहे, तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत त्याविषयी माहिती देत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने दिलासा मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर सुद्धा होतच आहे. तर बघा एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या प्रमुख 3 नियमांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा सर्वात महत्त्वाचा पहिला नियम, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. यानंतर दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे. बघा तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला पैसे मिळत आहेत, परंतु जर उत्पन्न कमी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यानंतर घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असेल तर पैसे मिळतील, 65 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने पात्रता, नियम आणि अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला हे पैसे वाटप केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर सांगत आहोत. बघा आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, यवतमाळ असेल, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असेल, धाराशिव असेल, यासोबतच परभणी असेल, बीड असेल, गडचिरोली असेल, अशा पद्धतीने टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी आज 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते 16 जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामधील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, पुणे असेल, नाशिक असेल, नंदुरबार असेल, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, गडचिरोली अशा 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात अगोदर या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील. बघा मार्च महिना संपत आलेला आहे, अद्याप कोणालाही पैसे मिळालेले नाहीत, परंतु लाडक्या बहिणींनो, आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 मार्च, 27 मार्च, 28 मार्च या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात येतील. लवकरच शासन निर्णय काढण्यात येऊ शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील. तोपर्यंत महत्त्वाची कामे करा, लवकरच पैसे तुम्हाला मिळणार आहेत.